नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. मराठवाडा विभागीय साखर कारखाना शेती विभाग चर्चासत्राचं आयोजन आज पोखर्णी नरसिंह येथे करण्यात आलं होतं. यावेळी उद्घाटक म्हणून पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड शहाजी उमाप हे होते, तर अध्यक्षस्थानी सचिन रावळ, विशेष अतिथी शिवनाथ स्वामी, प्रमुख मार्गदर्शक CN देशपांडे, अनंत निकम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अमरीश कदम हे होते. याचबरोबर सत्कारमूर्ती म्हणून दत्ताभाऊ शिंदे, श्याम पाटील, SP डाके, RK कदम, सुभाष सोलो आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात ऊस विकासाची गरज त्यासाठी करावयाची उपाययोजना, साखर उतारा वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना, तोडणी वाहतूक मजुरांचे करार करण्यासाठी घेण्याची काळजी, तोडणी वाहतूक मजुराबाबत आवश्यक कायदे आणि त्याचा उपयोग या व अन्य विषयांवर मराठवाडा विभागीय चर्चासत्रात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम झाडे, VP पवार, BD सातपुते व साखर कारखाना मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आले होते. यावेळी कारखान्यातील शेती विभागातील मुख्य शेतकी अधिकारी, ऊस पुरवठा अधिकारी, ऊस विकास अधिकारी, स्लिप बॉय आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आजचा दिवस मी माझ्या जीवनामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल असं मला मराठवाड्यातील सर्व साखर कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि आमचे सर्व जे मान्यवर आहेत यांनी भरभरून साथ दिल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार व्यक्त करेन. आणि हा कार्यक्रम आमच्या जसा विचार केला होता त्या विचाराच्याही पलीकड सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला. आज आम्हाला अक्षरशः सभागृह कमी पडलं. सभागृहाच्या मध्ये जेवढे कर्मचारी बांधव होते तेवढेच बाहेर सुद्धा होते. मी उमाप साहेबाचे खरोखरच आभार मानतो. त्यांनी अभिवचन दिलं व तुमच्या ज्या ज्या काही अडीअडचणी असतात त्या सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करील असं त्यांनी सर्वांसमोर शब्द दिला. मराठवाड्यामध्ये सर्वात मोठा विषय म्हणजे इथे ऊस विकासाची अजूनही कमतरता आहे. कारण एक 2-3 वर्ष चांगला ऊस उत्पादन झालं की परत एक सायकल येतं की परत कारखान्यांची अवस्था आर्थिकदृष्ट्या डळमळीत होते आणि हे चक्र सतत चालू आहे. त्याला एकच पर्याय आहे की ऊस विकास आणि आता जे नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे AIचं, ते अजूनही सुरुवातीच्याच अवस्थेत आहे. मात्र त्यात सुद्धा आपण भरारी घेण्याची गरज आहे. कारण तंत्रज्ञान जोपर्यंत आपण ऍक्सेप्ट करत नाही आणि त्याला ऊस विकासाची जोड देत नाही तोपर्यंत सर्व कारखाने आपल्या गाळप क्षमतेप्रमाणे पूर्ण सीझन कार्यरत राहतील याची आपल्याला दखल घ्यावी लागेल. यामध्ये जे सुभाष कलगन साहेब आहेत त्यांनी तळमळीने त्यांचे विषय मांडले. सर्वात मोठा विषय म्हणजे कारखान्यांकडून जे ऍडव्हान्स दिले जाते त्याची थकीत बाकी फार मोठ्या प्रमाणावर आहे. आता त्यांनी जे भाषणात सांगितलं की 40 कोटीपर्यंत थकबाकी आहे. असे कोट्यवधी रुपये कारखान्याचे अडकून राहतात आणि त्याची वसुली करायला जेव्हा शेती विभाग काम करतो तेव्हा त्याला अनंत अडचणीला सामना करावा लागतो. त्याला वैयक्तिक त्याच्यावर FIR होतात. याबाबत शासन स्तरावर सुद्धा याची दखल घेतली गेली आहे. त्यांनी जसं भाषणात. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.